हॅलो एव्हरीवन, आय एम राऊत सर. वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वीच्या पुस्तकामधील युनिट नंबर 1.3 ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो ही कविता पाहणार आहोत. या कवितेमधील वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज, कवितेचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन, नवीन शब्दार्थ, त्याचप्रमाणे इंग्लिश वर्कशॉप हेही पाहणार आहोत. सो लेट अस लर्न द वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज क्वेश्चन. क्वेश्चन नंबर फर्स्ट, वेन डू यू रिसीव गिफ्ट्स? तुम्हाला साधारणपणे गिफ्ट्स केव्हा मिळतात? आय रिसीव गिफ्ट्स ऑन माय बर्थडे अँड ऑल्सो वेन आय गेट गुड मार्क्स in the examination. Next question, do you like to give gifts? Of course, yes, I should like to give gifts to the others. Question number third, from whom do you get gifts? I get gifts from my parents, relatives, friends and neighbors. Question number 4, what is the best gift that you have ever received? I have received a wristwatch on my 10th birthday from my uncle who stays in the village. It was the best gift that I have ever received. Next question, why is it special for you? My uncle and I have a good bonding. My uncle loves me a lot and it is a token of his love, so it is special for me. आता नेक्स्ट क्वेश्चन पहा, म्हणजे पहिला, व्हॉट गिव्स डू ट्रीज गिव टू मनकाइंड? म्हणजे मानव जातीला साधारणतः वृक्ष काय देतात, काय पुरवत असतात? तर वन बाय वन मी रीड करतो. पहा, दे गिव द ब्रीथ ऑफ लाईफ, दे मेंटेन द बॅलन्स ऑफ नेचर, दे प्रोव्हाइड स्वीट फ्रूट्स, दे हेल्प टू ब्रिंग रेन विच इज इसेन्शियल फॉर लिव्हिंग बीइंग ऑन द अर्थ, दे गिव शेल्टर टू मनकाइंड, they give us their flowers, leaves for making our useful medicines. Now you can take the screenshot. तर मुलांनो, तुम्ही मी ज्यावेळेस सांगेल त्यावेळेस पटकन स्क्रीनशॉट काढत चला, म्हणजे तुम्हाला लिहिताना प्रॉब्लेम येणार नाही आहे. ओके, आता यामधील सेकंड क्वेश्चन. सेकंडमधील ए, नेम टू पार्ट्स ऑफ अ ट्री दॅट बिगिन विथ बी, एफ आणि टी सुरू होणारे म्हणजेच वृक्षांच्या पार्टची नावं सांगायची. बेपासून ब्रांचेस, बार्क. आता बार्क म्हणजेच काय, तर झाडांची साल. एफपासून सुरू होणारे शब्द फ्रूट्स, फ्लावर्स. टीपासून ट्रंक, ट्री टॉप आणि यामधीलच बी. इन मोस्ट कंट्रीज इन द नॉर्थर्न हेमिस्फियर देर आर 4 सीझन्स, स्प्रिंग, समर, ऑटम अँड विंटर. म्हणजे उत्तर गोलार्धात कोणता ऋतू कोणत्या महिन्यात येतो ते तुम्हाला लिहायला सांगितलं आहे. तर मार्च, एप्रिल, मे स्प्रिंग, जून, जुलै, ऑगस्ट समर आणि सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर ऑटम आणि आता डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीमध्ये विंटर. थर्ड क्वेश्चन, अन आर्टिस्ट पेंट पिक्चर्स युजिंग कलर्स. पोएट, रायटर कॅन ऑल्सो पेंट पिक्चर्स इन युअर माइंड. Imagination by using descriptive phrases. For example, blue sky, soft white clouds, floating clouds, etc. Write down 4 such phrases which describe anything beautiful in nature. तर मी ते वाचून दाखवतो, तुम्ही ऐका. जॉयल ब्ल्यू म्हणजेच स्ट्रीम, फ्लॅक्स गोल्ड, बीच, नट ब्राऊन, फॉरेस्ट आणि पार्सली ग्रीन fields. Now you can take the screenshot. ओके, तर आपण आता कवितेचं मराठीमध्ये भाषांतर पाहूया. पण भाषांतर पाहण्याअगोदर ज्या कवीने ही कविता लिहिलेली आहे त्यांच्याविषयी आपण अगोदर थोडक्यात माहिती पाहूया. तर कवींचं नाव आहे हेरी बेन. हेरी बेन वॉज ॲन अमेरिकन स्क्रीन रायटर अँड चिल्ड्रन्स ऑथर. ही वॉज इन्व्हॉल्व इन रायटिंग सीन्स अँड कंटिन्युटीज फॉर अ नंबर ऑफ स्क्रीन प्लेयर्स, including the war film, The Big
parade in 1925 and Hells Angels. He graduated from Harvard University in 1922. He was born in 24 September 1898 in Arizona and he was died 6 September 1973. म्हणजेच काय तर हॅरी वेन एक अमेरिकन पटकथा लेखक आणि मुलांचे लेखक म्हणून प्रसिद्ध होते. हार्वर्ड विद्यापीठातून त्यांनी पदवी संपादन केलेली होती. त्यांना 3 मुलं होती, पीटर, पामेला आणि प्रेस्कॉट. आणि आता या कवितेमधील आपण शब्दार्थ पाहूया. शब्दार्थ पहा. पहिला म्हणजेच काइंड आणि त्यापासूनच सुपरलेटिव्ह डिग्रीतला शब्द तयार झाला आहे काइंडेस्ट. काइंड म्हणजे दयाळू. टू हार्म इजा करणे. बाव झाडाच्या मोठ्या फांद्या म्हणजे ब्रांचेस. स्प्रेड पसरणे. सेड सावली. हॉलोवेन म्हणजे 31 ऑक्टोबरच्या संध्याकाळी शरद ऋतूमध्ये पाश्चिमात्य देशामध्ये साजरा केला जाणारा एका सणाचं नाव आहे. बर्ड्स कळ्या. हम बीम म्हणजे सूर्यकिरणं. हम म्हणजे गुणगुणणे. ड्रॉझी म्हणजे झोप आणणारा किंवा झोपेची गुंगी येते म्हणजे थोडक्यात आपण म्हणतो आता मला खूप झोप आली त्या अर्थाने घ्यायचा. आणि ललबाय म्हणजेच काय तर अंगाई गीत. तर मुलांनो आपण आता या कवितेचं मराठी भाषांतर पाहूया. ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. तर झाडं हे खूप दयाळू आहेत हे मला माहीत आहे. तर इथे कवीने काइंडच्या ऐवजी काइंडेस्ट म्हटलेलं आहे. मग काइंडेस्ट आपण केव्हा वापरतो तर थर्ड विशेषण आहे म्हणजेच जसं काइंडेस्ट म्हणजे खूपच दयाळू आहेत. ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो दे डू नॉट हार्म दे सिम्पली ग्रो. तर वृक्ष हे खूप दयाळू आहेत. ते कोणालाही इजा करत नाहीत. शांतपणे ते वाढत असतात. अँड स्प्रेड अ सेड फॉर स्लीपी काउज अँड गॅदर बर्ड्स अमंग देअर बाउज. आणि मग वृक्षाचा आणि काय फायदा होतो तर स्प्रेड अ शेड म्हणजे ते आपली सावली देतात. कोणाला सावली देतात तर स्लीपी काउज. तर झोपणाऱ्या गायींसाठी वृक्ष आपली सावली देतात. एवढंच नव्हे तर गॅदर बर्ड्स अमंग देअर बाउज. तर त्यांच्या ज्या फांद्या आहेत त्या फांद्यावरती पक्षीसुद्धा येऊन बसतात. त्यांनासुद्धा ते जागा देत असतात. दे गिव्ह अस फ्रूट्स इन लीव्स अबाव द वूड टू मेक अवर हाऊसेस ऑफ. दे गिव्ज अस फ्रूट. ते आपल्याला फळे फुले एवढंच नव्हे तर पानेसुद्धा देत असतात. आणि त्याच्यापासून आपण औषधी वनस्पती म्हणून सुद्धा आपण त्याचा उपयोग करू शकतो. औषध बनवू शकतो. अँड वूड टू मेक अवर हाऊसेस ऑफ. एवढंच नव्हे तर आपली घरं बांधण्यासाठी ते लाकूडसुद्धा देत असतात. अँड लिव्स टू बर्न ऑन हॉलोवीन अँड इन द स्प्रिंग न्यू बर्ड्स ऑफ ग्रीन. आता तुम्ही कल्पना केली तर तुमच्या लक्षात येईल की अँड लिव्स टू बर्न ऑन म्हणजे शरद ऋतूमध्ये साधारणतः झाडाची पाने गळतात. आणि मग ते गळालेल्या झाडांची पाने आणि नेमकं त्याच वेळेस हॉलोवीन म्हणजेच काय की तो एक सण आहे की तिथे त्यावेळेस काय असतं फॉरेन कंट्रीमध्ये बर्फ पडत असतो आणि खूप थंडी असते. आणि मग लोक काय करत असतात ते झाडांची गळालेली पानं एकत्र करत असतात आणि ते पेटवत असतात आणि त्यापासून उष्णता स्वतःला तयार करतात किंवा घेतात. म्हणूनच इथे काय म्हटलेलं आहे की लिव्स टू बर्न ऑन हॉलोवीन्स अँड इन द स्प्रिंग न्यू बर्ड्स ऑफ ग्रीन. आणि पुन्हा वसंत ऋतूमध्ये वृक्षांना नवीन पालवी फुटते. पुन्हा ते पाना फुलांनी बहरतं. दे आर द फर्स्ट वेन डेज बिगेन टू टच द बीम्स ऑफ मॉर्निंग सन. आणि सूर्याचं जे पहिलं किरण आहे त्या पहिल्या किरणाचा स्पर्श कोणाला होत असेल तर ते वृक्षांना होत असतो, झाडांना होत असतो, उंच उंच झाडांना होत असतो. टू टच द बीम्स ऑफ मॉर्निंग सन्स. दे आर द लास्ट टू होल्ड द लाईट वेन इव्हिनिंग चेंजेस इन टू नाईट. मग जसा पहिला स्पर्श त्यांना होत असतो त्याप्रमाणे संध्याकाळच्या वेळेस ज्यावेळेस सूर्य मावळतो त्यावेळेस त्याची जी किरणं असतात ही झाडं काय करत असतात आपल्यामध्ये सामावून घेऊन ठेवत असतात. आणि म्हणूनच काय म्हटलेलं आहे की वेन इव्हिनिंग चेंजेस इन टू नाईट अँड वेन अ मून फ्लोट्स ऑन द स्काय दे हम अ ड्रॉझी ललबाय. आणि ज्यावेळेस रात्रीच्या वेळेस चंद्र आकाशामध्ये आपणास दिसतो
आणि आकाशामध्ये चंद्र दिसत असताना रात्रीच्या वेळेस वारा सुटल्यानंतर वृक्षांचे पानांचा सळसळ असा आवाज येतो आणि तो सळसळ आवाज म्हणजेच काय, कवीने कशी तुलना केलेली आहे पहा, की आई आपल्या मुलाला झोपवताना अंगाई गीत गाऊन झोपवते. मग त्याप्रमाणे हे वृक्षसुद्धा काय करत असतात, की त्यांच्या पानांचा जो सळसळ आवाज आहे त्या आवाजाने काय करत असतात, लहान मुलांना झोपवतात. आणि शेवटच्या 2 ओळी पहा, की ऑफ स्लीपी चिल्ड्रन लॉंग ॲगो ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. आणि अशा प्रकारे मुलांनासुद्धा ते झोपवण्याचं कार्य करत असतात. आणि ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो म्हणजेच हेनरी बेन यांनी या कवितेमधून की वृक्षांचं महत्त्व सांगितलेलं आहे, की वृक्ष आपल्याला कसे फायदेशीर आहेत, की ते आपल्याला काय काय पुरवत असतात. म्हणजे कविता जरी ही समजा छोटी असली तरी ह्याचा जो भावार्थ आहे हा भावार्थ खूप मोठा आहे, घेण्यासारखा आहे. तर अशा प्रकारे आपलं हे कवितेचं ट्रान्सलेशन संपलेलं आहे. आता आपण इंग्लिश वर्कशॉप पाहूया. तर इंग्लिश वर्कशॉपमध्ये म्हटलेलं आहे पहा, की त्याच्या अगोदर मुलांनो यू कॅन टेक द स्क्रीनशॉट. ओके, आता आपण इंग्लिश वर्कशॉप पाहूया. क्वेश्चन नंबर 1. पिक फ्रॉम द पोएम वर्ड्स दॅट राईम विथ द फॉलोइंग वर्ड्स. फन, बिगन, सन. नो, KNOW, नो, ग्रो. नाऊ, काऊ, बाव. साइट, लाइट, नाइट. फ्लाय, स्काय, lullaby. Next question. Pick from the poem lines that create a picture in your mind. And in spring, new buds of green, and spread a shade for sleepy cows, and leaves to burn on Halloween. They are the first when days began to touch the beams of morning sun, and when a moon floats on the sky, they hum a drowsy lullaby. त्याच्यानंतर 3rd question पहा. The poet refers to trees as the kindest things from the poem. Pick out 5 facts which prove the kindness of tree towards others. First पहा. Trees spread a shade for sleepy cows. Trees give fruits and flowers. Birds gather on their boughs. Trees give wood to build houses. Trees give leaves to burn on Halloween. Next question 4. Find words that describe the following. Sleepy cows म्हणजे वर्णन करणारे शब्द सांगितलेत. Green, new buds, morning sun, drowsy lullaby, kindest trees. Now you can take the screenshot. Okay, next question number 5. Pick out lines that mean the following. Trees provide shelter for animals and spread a shade for sleepy cows. Next, trees provide food for all. They give us fruit in leaves above. Trees are most lovable. Trees are the kindest things I know. 4th, kids love to listen to songs from trees. They hum or drowsy lullaby of sleeping children long ago. Trees live a simple life. They do not harm, they simply grow. Next question number 6. Think and write in your own words. What living things can cause harm to one another? Name any 5. Human being to human being. Human being to animal. Animal and birds to the human being. Birds to germs and insects. Human beings to trees. You can take the screenshot. ओके, आणि आता तुम्हाला सांगितलं आहे की थिंक अँड राईट द आन्सर्स इन युअर ओन वर्ड्स. म्हणजे तुम्ही तुमच्या शब्दात उत्तर द्या. प्रश्न पहा की वाय आर ट्री कॉल्ड हार्मलेस? अकॉर्डिंग टू मी, trees are really harmless because harm anything anywhere in the world, whereas they help all the living things on the face of the earth. They maintain the balance of the nature. They keep the environment clean and pure. They have never very helpful to the earth, and they
living being on the earth. So they are really helpful and harmless. Next question. Halloween is a festival celebrated in many Western countries. On 31st October, what is the season there? Why do you think is there need to burn leaves on Halloween? Answer pa. As my opinion, the season autumn in Western countries is during October. I think there is a need to burn leaves on Halloween to make fire and to ward off evil spirits from their life. Next, they are the last to hold the light when evening changes into night. Which part of the day is referred to the above lines? Which part of the trees hold the last light of the day? Answer. The period between day and night. Evening is referred to the above lines. The birds of the tree hold the last light of the day. You can take the screenshot. Okay, next question number 7. Search for a short poem about trees in your mother tongue. Write in your notebook and translate any 2 stanzas from the poem into English. तर तुमच्या मातृभाषेतून तुम्हाला एक पोएम वृक्षावती तयार करायला सांगितलेले आहे आणि नंतर त्या कवितेमधील 2 स्टांजाचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन. तर साधारणतः इथे एक कविता पहा. मी 1-2 स्टांजा रीड करतो की टायटल आहे मुक्त निवारा. असतो जर मी तरो तर मी पाहिले असते गाणारे एक पाखरू माझ्या फांदीवरती. मला भावली असती चपळ छोटी खारू खाली वर भोवताली धावणारी तुरुतुरू. मला भावला असता छावा अस्वलाचा करण्यास धावा आणि एक मोठी साळू आणि एक छोटा बेडूक. रातकिडा एक माझ्या निवारा नजरेआड असणारा माझ्या एका पानासाठी रात्रीचे गीत गाण्यासाठी आणि एक उंदीर खाली माझ्या मुळाशी घरट्यात पहुडलेला आपल्या 6 पिल्लांशी. नाऊ यू कॅन टेक द स्क्रीनशॉट. Okay, now English translation. Open house if I were a tree I had on to see bird with a song on a branch of me. I had on a quick little squirrel to run up and down and round for fun. Another question number 8. Your neighbor is having a huge old banyan tree chopped down to make space for another construction. Write an imaginary conversation between you and your neighbor, trying to stop him from having it cut down. तर आपल्याला इथे संभाषण लिहायला सांगितलेलं आहे तुम्ही आणि तुमच्या शेजाऱ्याबरोबरचं की त्याला ते तोडण्यापासून म्हणजेच थांबवायचं आहे. बनियान म्हणजेच काय की केळीचं झाड. की आता इथे मायसेल्फ सुरुवात करून दिलेली आहे इथे की मायसेल्फ गुड मॉर्निंग सर आय एम व्हेरी डिस्टर्ब अँड अपसेट टू सी यू हॅव्हिंग दिस गुड ओल्ड बनियान ट्री क्लप डाऊन. मग आता इथे नेबर काय म्हणतो नो डिअर दिस ट्री इज ऑफ नो यूज नाव इट्स टू ओल्ड. म्हणजेच तेव्हा सांगतो की खूप जुनं आहे. आणि मुलांनो हे जे आहे तर याचं तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. यू कॅन टेक द स्क्रीनशॉट. आणि आता शेवटचा प्रश्न आहे ते लँग्वेज स्टडी. तर लँग्वेज स्टडीमध्ये तुम्हाला डिग्री ऑफ कम्पॅरिझन विचारलेला आहे. डिग्री ऑफ कम्पॅरिझनवरती मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला देत आहे. तर तो व्हिडिओ पाहून तुम्ही हे डिग्री ऑफ कम्पॅरिझन म्हणजेच काय करा लिहिण्याचा प्रयत्न करा. ओके. If you understand this video, then press like button. Any suggestion, comments, comment in comment box. Share this video with everyone. Make sure you have subscribed the channel and press bell icon to get notification of the next videos. Thank you.